एक मोठी बातमी येते। रतन टाटा यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलंय। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांचा रक्तदाब कमी झाल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलंय। यानंतर थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत तिथे। पण मी इंदापूरला पहिल्यांदा जेव्हा तुमच्या आशीर्वादाने निवडून आले, महारुद्र पाटील, तेजसिंग, आपल्या सगळ्यांनाच आठवतंय, मी नेहमी एकच गोष्ट म्हणते की इंदापूरला एकच प्रॉब्लेम असतो माझ्या लोकसभा मतदारसंघात, पुरुषांच्या बरोबरीने महिला मला सभेमध्ये दिसत नाहीत। पण ती 2009ची गोष्ट होती। आज पुरुषांच्या बरोबरीने महिला पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहे। ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। इंदापूरमध्ये भाऊ मंत्री असल्यामुळे अनेक मोठी विकास कामं झाली आणि विकास कोणीही एक व्यक्ती करत नाही। असंही मी म्हणणार नाही की केंद्रात मी आणि अमोलदादा अनेक वर्ष एकत्र काम करतोय। आम्ही टीका जरूर करतो, पण चांगल्यालाही चांगलं म्हणतो। कुठलंही सरकार असं नसतं की जे 100% सगळं वाईट करते। प्रत्येक सरकारी एक कंटिन्युटी असते। म्हणजे एक सरकारमधले काही नियम कायदे हे पुढचं सरकार चालूच ठेवतं। असं कधीच होत नाही की सगळं एकाच काळात झालं। त्याच्यामुळे आम्ही कधीच भ्रमात नसतो की जे काही केलंय आम्ही केलं। एक तर आम्ही कोणी करत नाही, आपण पण सगळे करतो। आणि इंदापूरच्या या सगळ्या विकासामध्ये अनेक जणांचं खूप मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, आमदारकी, या सगळ्यामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं योगदान असतात। आणि आज मला मनापासून आनंद होतोय की हर्षवर्धन भाऊ आणि त्यांनी आणि मी एकत्र वर्ष फार जवळून काम केलेलं आहे। अनेक वेळा पत्रकार मला विचारायचे की कसं काय तुमचं, कसं काय, कोण कुठे। म्हटलं आमच्या केसमध्ये एक गोष्ट मी अतिशय अंतःकरणातून प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की मी राजकारणात आणि राजकारणाच्या आधीपासूनही भाऊंच्या कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध हे आजकालचे नाही, 6 दशकाचे आहेत।